लहान वयामध्येच मुलांच्या आहारामध्ये जाणीवपूर्वक हे पदार्थ जर ॲड केले तर तुमची मुले अगदी हेल्दी राहणार आहेत आणि शिवाय त्यांच्या शरीराचा सर्वांगीण विकासही होणार आहे. तर तुम्ही जेव्हा उपमा करता तर अगदी कांदा टोमॅटो तर तुम्ही घालाच. त्याच्यासोबत मोड आलेले कडधान्ये, मूग, मटकी, गाजर, बीट, मटार, कॉर्न असे आलटून पलटून तुम्ही हे जिन्नस घालून मुलांना उपमा करून द्या. त्याच्यासोबत तुम्ही थोडासा हा उपमा आहे तो पातळ करायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर तूप वगैरे घालून मुलांना हा पौष्टिक उपमा तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला देऊ शकता. भिजवलेले हरभरे, शेंगदाणे देखील तुम्ही या उपीटामध्ये घालू शकता. खूप टेस्टी लागतात आणि खास करून मुलांना उपीट बनवताना पातळ करा, मुलं अगदी आवडीने खातील. आणि मुलांना जेव्हा आपण चपाती देतो तेव्हा ती तूप लावूनच चपाती द्या. तुपामुळे मुलांचा विकास चांगला होतो.